कोई क्यों ना आए हो, तेरे नैना तेरे नैना तेरे। हॅलो नमस्कार, आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग. सो डे 12मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. सो आज आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे, ते तुम्हाला माहिती पडणार. सो आता आमची ट्रेन आहे 11 वाजताची आणि आता वाजली आहे 9. सो थोड्या वेळामध्ये आम्ही निघतो आता स्टेशनसाठी. सगळे फ्रेश झाले आहे, मी पण फ्रेश झालो आहे. आता इथं आम्ही बॅग्स वगैरे काढल्या सगळ्यांनी. सो आता आम्ही निघतो स्टेशनसाठी. तर गाईज ह्या हॉटेलमध्ये होतो आम्ही द सनराईजमध्ये. तर आम्ही बॅग्स वगैरे आणले आहे आणि आमच्या सगळ्या फॅमिलीची थीम बघा, ब्लॅक 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 सगळे ब्लॅक आहे. म्हणजे तुम्हाला माहिती पडणार की ब्लॅक कशाला घातला आहे. मला त्या लोकेशनला जाणार मग तुम्हाला सांगणार की आम्ही ब्लॅक कशाला घातला. तिथं सगळं व्हाईट आहे, सो त्यामुळे व्हाईट आहे. तर गाईज तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा लिप बाम कोण कोण लावते. आम्ही तर लावतोच, आमची फॅमिली पूर्ण लावतेच लिप बाम. तुम्ही पण लावतो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. वाव लिप बाम बाहेर ट्रॅव्हलिंगसाठी पाहिजे तर एक तर, बरोबर की नाही. तर काहीच आम्ही न्यू दिल्लीच्या स्टेशनला आलो आहे. तुम्हाला बोर्ड दिसत असेल न्यू दिल्लीचं. सो न्यू दिल्लीच्या स्टेशनला आलो आहे गाईस आमची. सो आता वाजले गाईस 11. आमची 11:30 वाजताची ट्रेन आहे. सो इथून आम्हाला फक्त 2 तासाचा प्रवास वाटते. 2 तासानंतर आम्हाला एका स्टेशनवर उतरायचं. तुम्हाला माहितीच पडणार की कुठल्या स्टेशनला चाललो आहे आता आम्ही. सो आम्ही बॅग्स वगैरे सगळं आणलं आता इथं. बघा इथं बॅग्स वगैरे ठेवलं आहे आता आम्ही. थोड्या वेळामध्ये येणार आता आमची ट्रेन. बसतो ट्रेनमध्ये. हाय गाईस, सॉरी हॅलो गाईस. सो गाईस आता आलो आहे आम्ही आग्र्याला. आम्ही तिथून 11:30 वाजतापासून बसलो होतो, म्हणजे दिल्लीवरून मग आम्ही आलो 3:30 वाजता आलो आग्र्याला. तर आम्ही आग्र्याला आलो तर ताजमहल बघायसाठीच आलो आहे गाईस आम्ही. तो ताजमहल बघायसाठीच आलो आहे गाईस. आता थोडा वेळ होता तर ताजमहल बघायसाठीच आलो आहे. माकड. सो वेळ आहे तर ताजमहल बघून घेऊ. कोण वेळ ना आपण का बरं की बोललो मीच लक्षात ठेवतो. का बरं की 11:30 वाजता आमची ट्रेन आहे परत जायची. ॲक्च्युली आमचा आजचा जो डे आहे ना, लास्ट डे आहे आमचा ट्रिपचा. सो मग आम्ही आमच्या घरी जाणार. सो मित्रांनो आता आज चाललो आहे आता आम्ही ताजमहल बघायसाठी. सो जाऊया आता ताजमहल बघायसाठी. गाईड चाहिए क्या सर? गाईड चाहिए क्या? गाईड वापरले 10वीत. अच्छा 10वीत वापरलं आहे का? गाईस हे ताजमहलचे एंट्री गेट आहे. सो अंदर जायचं आहे आता. चाललो आहे आता अंदर. थोडं आता अंदर आलो आहे. लॉकरमध्ये अजय सरची सॅक ठेवली आहे, बॅग ठेवली आहे. पप्पा क्या बघा गाईस हा एंट्री गोईंग असा असतो. लाईन बघा किती मोठी आहे. काहीच खूप लांब आहे म्हणते. त्याच्यातून दिदार होईल. अच्छा तिथून आहे का? तो आहे मोठा एंट्री गेट पप्पा. त्या गेट मधून दिदार बघा गाईस त्या गेट मधून. अच्छा तो दिसलाय. हा वाव व्ह्यू बघा किती भारी आहे. आणि त्याच्यामध्ये पब्लिक बघा किती जास्त आहे. आज सॅटर्डेमुळे पब्लिक खूप आहे आणि उद्या संडे तर राहील तर जास्त पब्लिक राहील. थोडं दिसत आहे. थोडा दिसत आहे ताजमहल.
काय तुम्हाला दिसत असेल ताजमहल. एंट्री सगळ्यात मोठा एंट्री गेट, त्यानंतर ताजमहलची एंट्री. वाव, हे फक्त पिक्चरीत बघायचो रेंज आपण, आज रिअल लाईफ मध्ये बघताय ना. तो काही फायनली पोहोचलो आहे आम्ही ताजमहल पशी. फक्त पिक्चरीत बघायचो, आज रिअल लाईफ मध्ये बघत आहे ताजमहल. अरे सर, रिअल लाईफ मध्ये बघत आहे आपण ताजमहल. वाव, समोर ते पण भारी आहे ताजमहल. शहाजहाननं बांधलाय हा. मम्मी इथं बसून आहे, ती बोलती मी नाही येते बसून येत. बाय, येतो मी. फायनली ताजमहल आलो. फक्त मूवीज मध्ये बघायचो गाईस, आज रिअल लाईफ मध्ये बघत आहोत. एवढा मोठा ताजमहल आहे, शहाजहाननं बांधलेला हा ताजमहल. दगडाने, व्हाईटवाला दगड ना. तर गाईस तुम्हाला रिझन कळलं असेल की आम्ही सगळ्यांनी ब्लॅक कशाला घातलाय म्हणून. ताजमहल पूर्ण व्हाईट आहे आणि सगळ्यांनी आम्ही ब्लॅक घातलाय. अजय सरना पण घातलाय आणि सगळ्यांनी घातलाय ब्लॅक. पप्पांची ब्लॅक दाढी पण. खूप काही अदरवाईज फॅमिली आहे की खूप जणांनी ब्लॅक कपडे घातले आहे. बघा इथं पण एक फॅमिली आहे. ठरवलं नव्हतं पण नंतर सकाळी ठरवलं की बट थीम एक सेट झाली आहे ब्लॅक आणि ताजमहल पूर्ण व्हाईट. फोटोशूट चालू आहे आता अनन्याताईचा. फायनली जायचं तर आम्ही ताजमहल बघायला आलो. बाहर फेकूंगा तेरे को. तर गाईस आम्ही ताजमहल सोबत फोटो व्हिडिओज वगैरे सगळं काढलं आहे. आता आम्ही थोडं समोर चाललो आहे ताजमहलकडं. कुठल्या साईडला आहे ते चालते. सो आणि गाईस ताजमहलच्या बॅक साईडला ना मोठी नदी आहे बोलतात. अजय सर, अजय सर, हा, ताजमहलच्या बॅक साईडला ना खूप मोठी नदी आहे. हो, आता आपण तिकडे जाऊया बघायला. शहाजहाननं मुमताजसाठी एवढा मोठा ताजमहल बांधला आहे खरं. आणि कुठले वाईट ते दगड असतात ना, त्याने केलं आहे ते अजय सर. वाईट ते दगड असतात त्यानं बनवलं. हा, त्याला बॅक साईडला तुम्ही बघितलं असेल बघा ताजमहल, ते पण कोणासाठी? मुमताजसाठी. जवळून बघा ताजमहल किती मोठा आहे गाईस. आता आम्ही याच्या पाठीमागे एक नदी आहे बोलतात, त्या साईडला चाललो आहे आता आम्ही. तर गाईस बघा ताजमहल कशी आलो आहे फर्स्ट टाइम. आता फर्स्ट टाइम कशाला, फर्स्ट टाइमच यार मी टच करणार ताजमहलला. बघा गाईस ताजमहलला टच केलाय. कसं बनवलं असेल अजय सर? कुठला दगड आहे बाबा? हे आहे रे मार्बलचा आहे सगळं. हा, हे मार्बलचा. गाईस टच केलाय म्हणजे फायनली एवढ्या दुरून ताजमहलला आपण टच केलाय. विचार कर, आपण एवढा आहे ताजमहल पशी, फक्त भिंती पशीच एवढा आहे, तर बांधला कसा असेल? बांधला कसा असेल विचार करण्यालायकची पण वेगळी गोष्ट आहे बाबा ती. आणि ह्या साईडला बघा आणि हे मनुष्यानं बांधले असं वाटते काय? मनुष्य. आणि ह्या साईडला बघा गाईस नदी आहे. नदी आहे गाईस बॅक साईडला ताजमहलच्या. बघा किती मोठी नदी आहे. बघितलं असेल ताजमहल. आणि आपल्या इंडियामध्ये 7 अजुब्यामधला हा. इंडियामध्ये नाही, अच्छा पूर्ण वर्ल्ड मध्ये. अच्छा जे 7 अजुबे आहेत ना, बघा तूच सांग. जे 7 अजुबे आहेत ना त्यातला एक आपला ताजमहल हा पण एक अजुबा आहे. हा पण एक अजुबा आहे. आणि ताजमहलला तुम्ही कुठून पण बघा ताजमहल बरोबरच दिसतो, सेमच दिसतो, सारखंच दिसतो. कुठून पण बघा तुम्ही. आणि अजय सरला तुम्ही कुठून पण बघा, अजय सर पण सेमच दिसतात. तुम्ही म्हणजे 7वे अजुबे. हा इकडं बघा, इकडं 7वे अजुबे रोखले. इंडियात आहे तो म्हणजे ताजमहल. ताजमहल
सातवा आजोबा. एवढं सुंदर मग आहे सात ना. आजोबा म्हटलं. जेवढा आपण फोटो व्हिडिओ त्यामध्ये बघतो ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर आहे. जे मूवीज मध्ये बघतो ना आपण की फुल व्हाईट आहे, पूर्ण व्हाईट आहे, ताजमहल खरं व्हाईट आहे. आता हळूहळू आम्हाला बाहेर काढत आहे. आता पप्पानी सांगितले याला किती वर्ष लागले ताजमहलला. ताजमहलला लागले आहे काही 17 वर्ष. 17 वर्ष. बापरे बाप, 17 वर्ष. अजय सर. आणि 1600 इसवी सन 1600 त्या टाइम. असं पण नाही की 1800 1700. 1648 मध्ये झाला. त्याच्या आधी 17 वर्ष आहे ना. 17 वर्ष बनवायला लागले. सुरू झाला कधी? 1648 आहे बघा काही. 1648 आहे आणि त्याच्यावरून 17 वर्ष लागले ताजमहल बनवायला. बल्लापूर यार 17 वर्षात काय नाही करणार. शहाजहाननी इथं ताजमहल. आमची 11:30 वाजताची ट्रेन आहे केरला एक्सप्रेस. तो आता आम्ही जाणार आहे आमच्या घरी. आता कुठे जाणार आहे म्हणजे की जाणार आहे आमच्या घरी म्हणजे वर्धेला. आम्ही वर्धेला जाणार आहे गाईस. तो आता काही नाही गाईस. इथून ऑटो पकडतो आम्ही जातो आता स्टेशनला. तिथं लॉकरमध्ये आमचे बॅग्स आहे. तर त्यामुळे 7 बॅग्स आहे. एक आम्ही बॅग घेऊन आलो आहे इथं. आता आम्ही स्टेशनला निघतो गाईस. वर्धेला जायचं आहे. आम्ही खूप एक्सायटेड आहे गाईस. म्हणजे खूप दिवसानंतर. हे पण खूप दिवसानंतर जात. आणि मी तर जॉब नंतर गेलोच नाही. मी एकच बार गेलो होतो दिवाळीमध्ये. मम्मी पप्पाला एक बार सरप्राईज द्यासाठी गेलो होतो आणि त्यानंतर मी पेपर द्यायसाठी गेलो होतो. तो आता काही स्टेशनला जातो. चला जाऊया काहीच. आता आम्ही जेवण करायला आलो आहे. फ्राईड राईस आम्ही ऑर्डर केला आहे बघा. सो लवकरात लवकर आम्ही जेवण करतो. मी जातो आम्ही स्टेशनला. गाईज आमचं जेवण झालं आहे. आता हे बदाम शेक फॉलोचं पार्सल घेत आहे. तो आता आम्ही स्टेशनला जातो. आता आम्ही आलो आहे आग्र्याच्या स्टेशनला. मला गरमी होत होती सो मी आज शर्ट काढला आहे. अजय सर मला गरमी होत होती मी शर्ट काढला आहे. असं बन्यानवर आहे. पहलवान 1995चा हिरो असते. अरे बापरे. पॅन्ट असे. हा बेल बॉटम पॅन्ट आहे ना सो त्यामुळे जुन्या हिरोवाली. हा पाहिजे फक्त मी आग्र्याला फोटो काढण्यासाठी. कपडे तर बदलायचे होते पण बदलवले नाही मी. फक्त टी शर्टच चेंज केले. टी शर्ट घातलं गरमी नाही व्हायला पाहिजे त्यामुळे. हां चला. 11:30 वाजताची ट्रेन आहे आता आमची केरला एक्सप्रेस. लगेज वगैरे तर बरोबर ठेवतो. आमचं जेवण वगैरे झालं. 11:30 वाजता ट्रेन येणार. आम्ही बसतो आणि तुम्हाला भेटतो. ओके गाईज बदाम शेक यासाठी. हा गाईज 11:30 वाजताची आमची ट्रेन आहे केरला एक्सप्रेस. तो आणि केरला एक्सप्रेससाठी गाईज एवढी जास्त गर्दी आहे ना बघा. हे सगळे केरला एक्सप्रेसवाले आहे आणि हे सगळे ताजमहल वगैरे घुमून वगैरे आले आहे. सो त्या गाडीसाठीच थांबले आहे. सो आमची येणार 11:30 वाजता ट्रेन. काही नाही बसून आहे आता थोड्या वेळात आम्ही. सो गाईज आमची ट्रेन आली आहे केरला एक्सप्रेस. बाय बाय. सो गाईज आता आम्ही चाललो आहे घरी. बाय. लास्ट डे ऑफ अदरवाईज ऑल सिटीज जे काही घुमून आलो आपण. सगळे सिटीज घुमून आलो ना आपण. बाय. गाईज आम्ही फायनली पोचलो आहे सेवाग्रामला. सो आम्ही आमच्या घरी आलो आहे गाईज. आमचं घर आलं आहे. सो गाईज फायनली आता सेवाग्रामला पोचलो आता आम्ही. सो आमची ट्रिपची एंड झाली आहे इकडं. पूर्ण ट्रिप आमची संपली आहे. सो फायनली आता आमच्या घरी आलो आहे सेवाग्रामला. इथून आता वर्धेला जायचं. जवळच आहे वर्धा. म्हणजे वर्धा स्टेशन थोडंसं समोर आहे. ती ही ट्रेन जात नाही केरला साईड.
म्हणजे केरला साईडची ट्रेन म्हणजे सेवाग्रामचे जेवढे इथून ट्रेन जाते ते केरला साईडला जाते, साऊथ साईडला. आणि जे हे जातात ना वर्धेवरून इकडे पूर्ण महाराष्ट्राच्या साईडला जातात ट्रेन. सो आता आम्ही इथून जातो घरी. आम्हाला विलास आला असेल ह्यासाठी. सो जातो आम्ही स्टेशनच्या बाहेर. आणि विदर्भाचं ऊन एवढं जास्त आहे ना, काही खूप जास्त आहे. चलो. कसं वाटतं ऊन कसं आहे इकडलं? पप्पा 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 केरला चालायचं का? केरला चालायचं का? केरला यांना हा त्यांना केरला अण्णा अण्णा अजय अण्णा 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 चुन्नीले मार्केटला घेऊन जाणार नाही आता. हा का? खरं बाबा. आई आपल्या गावाला पोहोचलो आपण. कसा इकडलं ऊन खूप जास्त आहे ना? सेवाग्राम आहे ना? ओ झूप झूप. मी जाऊ घरी. काम नाही लागली बाई, एक बॉटल थंड घ्यायची. चलो. आता ठंडे नाही ना गरम नाही, तुला लाड खतम. अरे करणार भाऊ चालू रही है राउंड. ट्रिप संपली, लाड संपला. चल, संपली. झिरो झिरो खाली खाली झिरो. पप्पा खेळला. वर्धा फायनली वर्धा आलो आहे का इथं आम्ही. मग आता बरंच दिसता तो. तुझ्या घरी आहे काय? अरे बरं आहे आमचं. अरे बरं आहे, एक नंबर मजेत. तू करून ठेवला असेल म्हटलं स्वतः. मी आता बेसन आताच खाऊन आलो म्हणून ते मागं लावा. शिवचे जिवलग मित्र एक जण नाही आलाय तो आहे राज. राज नाही आला अजून आहे ना. खुश नसीब तुमचे काय. काही फायनली आम्ही घरी पोहोचलो आहे. मी 6 महिन्यानंतर आलो आहे. अजय सर आणि आता 1 वर्षानंतर आलो. चला काही आता फ्रेश झाल्यानंतर भेटतो. किती दिवसाला घर बघतोय? फायनली आता आम्ही वर्धेमध्ये पोहोचलो आहे, म्हणजे माझ्या घरी, अजय सरच्या घरी, आमच्या फॅमिलीच्या घरी पोहोचलो आहे. फायनली आम्ही घरी पोहोचलो आहे गाईस. सो गाईस 13 दिवसाचा आमचा टूर होता. सो तो संपला आहे. कळलं पण नाही आम्हाला 13 दिवस कसे गेले. तुम्हाला कळलं? मला पण नाही कळलं कशी ट्रिप झाली, कशी संपली ट्रिप पण. झाली. सुरुवात झाली आणि संपली पण. संपली पण. तुम्ही बघितलेच असं ब्लॉगमध्ये की आमचे 13 दिवस कसे घडले आहेत, कसे मजा मस्ती केल्या आता आम्ही. सो फायनली आता वर्धेच्या घरी आलो आहे गाईस. इथं विदर्भात ऊन एवढं जास्त आहे, बाहेर जायची इच्छा पण नाही होते. आता बघतो आता सायंकाळी निघतो थोडंसं. आजीला, आमची आजी आहे त्यांना पण भेटून यावं लागेल. रिलेटिव्ह वगैरे त्यांना सगळ्यांना भेटावं लागेल. फायनली वर्धाला आलो आहे. मी 6 महिन्यानंतर आलो आहे. हे 1 वर्षानंतर आले. म्हणजे पुण्याला आलोय आम्ही. हे पुण्याला आले होते. आता पुण्यालाच यायला सुरू झाले, तिकडचं घर झाल्यापासून. वर्धाला 1 वर्षानंतर. अच्छा, तुम्ही 1 वर्षानंतर, मी 6 महिन्यानंतर. मी दिवाळीला आलो होतो, माझ्या पेपरला पण आलो होतो. आणि त्यानंतर मम्मी पप्पाला सरप्राईज द्यायसाठी आलो होतो दिवाळीला. सो मित्रांनो, तुम्ही 13 दिवसाचे ब्लॉग बघितले असेल तर लाईक शेअर कमेंट करा. त्यांना भरपूर प्रेम द्या त्या ब्लॉग्सला. आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, माझ्या चॅनलला पण आणि अजय सरचं पण चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल. चला बाय गाईस.